हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इयत्ता 9वीचा सराव संच 9.1 पाहणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, एका इष्टिका चिठ्ठीत आकाराच्या औषधाच्या खोक्याची लांबी, रुंदी आणि उंची दिलेली आहे. ठीक आहे. लांबी 20, रुंदी 12 आणि उंची 10 सेंटीमीटर आहे. तर त्या खोक्याच्या उभ्या पृष्ठाचे आणि एकूण पृष्ठफळ क्षेत्रफळ, उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ आणि एकूण पृष्ठफळ आपल्याला विचारले ते आपण काढायचे. तर आपण पहिले लिहून घेऊता लांबीला आपण यल असं संबोधतो. 20 सेमी आपली लांबी आहे. रुंदीला आपण बी असं म्हणतो इंग्लिश मधलं, ती 12 सेमी आहे. आणि उंची आपण इंग्लिशच्या एच ह्या अक्षरानं दर्शवतो, ती 10 सेमी आहे. मग आता इथं आपल्याला काय विचारलं, उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ कशाचे, इष्टिका चिठ्ठीच्या आकाराचा आहे. तर इष्टिका चिठ्ठीचंच लिहायचं मग. ठीक आहे, इष्टिका चिठ्ठीचे उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ, उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. तर त्याचं सूत्र आपण पहिले लिहून घेऊ. त्याचं सूत्र आहे 2 कंसात यल, हे थोडं खाली लिहितो मी, 2 कंसात यल प्लस बी इंटू एच, हे त्याचं सूत्र आहे. आपण सूत्रामध्ये किमती ठेवतो. 2च्या जागी 2, एलच्या जागी एलची किंमत पाहायचं, एल म्हणलं तर हे 20 आहे, प्लस बीची किंमत आहे तर बीची किंमत आहे 12. या दोघांना आपल्याला कंसामध्ये लिहायचं आणि गुणिले एच आहे आपलं 10. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला पहिले कंस सोडवावं लागतं. तर आपण पहिले कंस सोडू. 2 प्लस 20 आणि 12, 20 आणि 12 किती होतात, 32 गुणिले 10. आता ह्या दोघांचा गुणाकार करूत आपण. ह्या दोघांचा गुणाकार केलं तर 64 येईल. 64 गुणिले 10, 64 गुणिले 10 आपण जर केलं तर 640 येईल. याला लिहायचं आपल्याला उत्तराला शेवटी चौरस सेंटीमीटर असं लिहायचं, चौसेमी. आता आपल्याला दुसरं याच्यामध्ये विचारलेलं आहे की एकूण पृष्ठफळ काढायचे. तर इष्टिका चिठ्ठीचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र लिहून घेऊ. इष्टिका चिठ्ठीचे एकूण पृष्ठफळ, त्याचं जर आपण सूत्र पाहिलं, त्याचं सूत्र आहे 2 ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच असं सूत्र आहे. इथे पाहिजे काही नसतं, म्हणजे गुणाकाराचे चिन्ह राहते. ठीक आहे, इथे 2 एल काय आहे, इथं आपण जर एल पाहिलं, एल 20 आहे आपला, बी 12 आहे आणि एच 10 आहे. एल 20 आहे गुणिले बी आहे 12, या दोघांचा गुणाकारात लिहायचं, त्याच्यानंतर प्लस करायचं. बी हे आपलं 12 आणि एच हे आपलं 10, प्लस एल हे 20 आणि एच हे 10. आपण सूत्रामध्ये किमती लिहिल्या. आता आपल्याला माहिती आहे पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आणि ब्रॅकेटमध्ये पण आपल्याला पहिले गुणाकार करायचा आहे. 2 ह्या दोघांचा गुणाकार जर केला आपण, ह्या दोघांचा गुणाकार केला तर इथे 240, ह्या दोघांचा गुणाकार केला तर 120 येईल आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर 200. आता हे सगळ्यांची बेरीज करायची. ठीक आहे, पहिले ब्रॅकेट पहिले सॉल्व्ह करायचं. ह्या 240, 120 आणि 200 ह्या सगळ्यांची जर बेरीज केली आपण तर इथे 460, म्हणजे हे 2 गुणिले 460, 2 गुणिले 460 आपण केलं तर इथे ते 1100, सॉरी हे मला वाटतंय की काही चुकतं, हे 560 होत आहे. 2 आणि 2 4, कारण का 2 आणि 2 4 आणि 5, म्हणजे 500 तरी व्हायला पाहिजे, म्हणजे 560 उत्तर आहे. आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर 1120 चौरस सेमी असं आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, लास्टला लिहायचं तर तुम्ही लिहू शकता खोक्याच्या उभ्या पृष्ठाचे, खोक्याच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ किती आलं तर 640 चौसेमी आणि
एकूण पृष्ठफळ बरोबर आहे 1120 चौसेमी असं आपल्याला शेवटी लिहायचं आहे. आणि पहिला आपला प्रश्न झाला. आपण दुसरा प्रश्न पाहू. आपला दुसरा प्रश्न आहे इष्टिकेची ती आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ दिले जाईल 500 एकक. तिची रुंदी आणि उंची दिलेली आहे. रुंदी 6 सेंटीमीटर आणि उंची 5 सेंटीमीटर आहे. तर त्या खोक्याची आपल्याला लांबी काढायची. तर लांबी कशी काढायची ते आपण पाहू. पहिले आपल्याला जे दिलेले आहे एकूण पृष्ठफळ ते लिहू. एकूण पृष्ठफळ जे दिलेलं आहे 500 एकक दिलेलं आहे पृष्ठफळ आहे. रुंदी रुंदीला आपण बी म्हणतो. ती दिलेली 6 सेमी आणि 6 एकक दिले. सॉरी 6 एकक 5 एकक असं दिलेलं आहे. आणि उंचीला आपण एच लिहितो. एकक दिलेलं आहे तर एकक जसं दिलं तसंच लिहायचं आहे. एकक ठीक आहे. सेमी दिलं तर सेमी लिहायचं. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे लांबी काढायला सांगितलं. लांबीला आपण एल लिहितो. एल बरोबर किती हे ते काढायला सांगितलेलं. तर आपण इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र लिहू. इष्टिका ची तिचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र आपण आताच पाहिलं. 2 कंसात एल बी प्लस बी एच प्लस एल एच. पहा काही अवघड नाही आहे. ठीक आहे. व्यवस्थितपणे करा. नाही समजलं तर आपण हे करू. ते 500 चौरस सेंटीमीटर 500 या इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ दिलेले आहेत आपल्याला. 2च्या जागी 2 लिहायचं. एलच्या जागी आपल्याला लिहायचं. एलच्या जागी आपल्याला माहिती नाही तर एलच्या जागी एलच लिहायचं. गुणाकाराचं चिन्ह ह्या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. बी ची किंमत आहे आपली 6. आता इथं बी च्या जागी 6. एच किती आहे आपलं एच आहे 5 प्लस एल ची आपल्याला किंमत माहित नाही. एलच्या जागी एल लिहायचं. आणि एच च्या जागी किती आहे आपल्याला 5. ही तर गुणाकाराच्या इकडे जाऊन भागाकाराला जाते. ठीक आहे. 6 गुणिले एल 6 एल होतात. 6 पंचे 30. 5 गुणिले एल होतात 5 एल. ठीक आहे. ब्रॅकेट नाही लिहिलं तरी चालते कारण इकडे 2 लिहिले आपण. ह्या दोघांचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला येतात 250. 6 आणि 5 किती होतात हे 11 एल होतात. 11 एल प्लस हे 30. हे 11 आहेत आणि हे एल आहे. आता इथलचे प्लसचे हे 30 आहेत ते इकडे जाऊन होतील मायनसचे. म्हणजे 250 वजा 30 बरोबर येईल 11 एल. एल म्हणजे लांबी. आपण ह्या दोघांचं सॉल्व केलं तर 220 येतात बरोबर 11 एल. आता इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचे चिन्ह आहे. गुणाकाराचे इकडे जातात भागाकाराला. 220 भागिले 11 बरोबर एल. 11 एक 11 11 दोन्ही 22 आणि हा शून्यला शून्य आणि आपल्याला 20 बरोबर एल आलं. म्हणजेच आपल्याला इथं लिहायचं आहे लांबी आपल्याला काय आलेली आहे खोक्याची लांबी आहे 20 एकक लिहायचा. ठीक आहे. 20 एकक कारण इथं एकक दिलं तर त्याच्यामुळे आपण इथं 20 एकक असं लिहायचं. अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न संपवला. आपल्याला तिसरा प्रश्न दिला. एका घनाकृतीची बाजू दिलेली आहे आपल्याला 4.5 सेंटीमीटर दिली. घनाकृतीची बाजू दिली 4.5 सेमी. घनाकृतीच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ आणि एकूण पृष्ठफळ काढायचे. आपल्याला जे माहिती दिली पहिली आपण ते लिहू. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. घनाकृतीची बाजू आपण त्याला इंग्लिशच्या एल ह्या अक्षरानं लिहितो त्याच्यामुळे एल लिहायचं. एल बरोबर 4.5 सेमी. आता घनाकृतीच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ म्हणजेच घनाचे उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ
क्षेत्रफळ पहा, तुम्हाला सूत्र सगळे पाठ पाहिजे. ठीक आहे, इथं दिलेलं आहे घनाकृतीच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ, हे सगळे दिलेले आहे तुम्हाला इथं फॉर्म्युले. ते फॉर्म्युले सगळे पाठ करायचे, जेणेकरून 10वीला पण तुम्हाला सोपं जाईल सगळ्या गोष्टी. चल, तर मी इथं सूत्र लिहितो. सूत्रामध्ये किमती ठेवतो. 4Lचा वर्ग 4Lचा वर्ग 4Lचा वर्ग. L म्हणजे आपल्याला माहिती बाजू आहे, 4च्या जागी 4 लिहायचे, गुणाकाराचं चिन्ह लिहायचे, तर काही नाही. म्हणजे L म्हणजे आपल्याला बाजू आहे 4.5 आणि त्याचा वर्ग करायचा. आता 4.5चा वर्ग कसा करायचा मी इथे सांगतो तुम्हाला. 4.5 गुणिले 4.5, 5 5 25, 5 2, 20 आणि 2 22. साधा गुणाकार करायचा. 4 पंचे 20, 16 आणि 2 18. यांची बेरीज केली आपण. दोनच आहे. आता इकडे पॉईंटच्या नंतर एक आकडा आहे, इकडे पॉईंटच्या नंतर एक आकडा आहे. म्हणजे पॉईंटच्या नंतर टोटल आकडे जर पाहिले, पॉईंटच्या नंतर हे 2 आकडे आहेत. मग इकडे 1 2 लाईन सोडायच्या, इथे पॉईंट द्यायचा आपल्याला. हे झालं 4 गुणिले 20.25. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला. पहा, हे रफ टाईप आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये असं नाही लिहायचं, सेपरेट तुम्हाला पानावर लिहायचं आहे. नाही तर माझ्यासारखंच उत्तर लिहिसाल, उत्तर तुम्हाला मग असं खाडाखोड जर असेल, असं लिहिलेलं असेल तर मार्क नाही भेटत. ते सेपरेटच लिहायचं. 4 न गुणाकार केला, 0 हातचाला 1, 8 आणि 2 10, 0 हातचाला 1, 1 आणि 8. पॉईंटच्या नंतर 2 आकडे आहेत, 1 2 सोडायचे, पॉईंट द्यायचा. म्हणजे आपलं उत्तर आलं 81.00. जर पॉईंटच्या नंतर 00 असलं तर 00 लिहायची गरज नाही, 81च लिहायचं आणि 4 सेमी लिहायचं उत्तर सेमी. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे, एकूण पृष्ठफळ लिहायचं. घनाचे एकूण पृष्ठफळ, त्याचं सूत्र आहे आपलं 6Lचा स्क्वेअर. 6च्या जागी 6 लिहायचे, गुणाकार Lचा स्क्वेअर म्हणजे 4.5 म्हणजे 4.5चा वर्ग करायचा. पहा, 4.5चा वर्ग आपण ऑलरेडी केलेला आहे, तर पुन्हा पुन्हा ते करायचं नाही आपल्याला. 20.25 आपल्याला इथं ऑलरेडी उत्तर आहे, तर तेच पहा 4.5चा वर्ग, इथं पण 4.5चा वर्ग, तर ते आपण इथे लिहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या दोघांचा जर गुणाकार केला तुम्ही तर ते 121.5. ठीक आहे. नंतर लिहायचं घनाकृतीच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ. घनाकृतीच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ ते आलेलं आहे 81 चौसेमी. आणि घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ ते आहे 121.5 चौसेमी. पुढचा प्रश्न लगेच पाहू. एका घनाचे एकूण पृष्ठफळ दिलेले आहेत, तर एकूण पृष्ठफळ दिले तर घनाच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ काढायचे. मग एकूण पृष्ठफळावरून आपण काय करायचं, पहिले त्याची बाजू काढून घ्यायची, आणि बाजू आल्याच्या नंतरच मग आपल्याला काय करायचं, उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर आपण काढू. घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ, घनाचे एकूण पृष्ठफळ दिलेले 5400 चौसेमी एवढे दिलेलं आहे. घनाकृतीच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ, काढायचे. तर घनाकृतीचे याचं जे सूत्र आहे आपल्याला माहितीच आहे, आपण हे एकदा अजून लिहूया. एकूण पृष्ठफळ काढायचे, उभ्या पृष्ठाचे पृष्ठफळ काढायचे. घनाचे उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ किती ते काढायचं. ठीक आहे, क्षेत्रफळ मी शॉर्टकट मध्ये लिहिलं. आता आपण हे पुन्हा लिहू येतं. घनाचे एकूण पृष्ठफळ
त्याचं सूत्र आहे एकूण पृष्ठफळाचं आपल्याला सूत्र माहितीच आहे 6l², 6l चा वर्ग. ठीक आहे, जे की आपण आताच उत्तर केलेलं आहे. पहा इथे l², इथं पण आपल्याला l²चाच फॉर्म्युला पाहिजे. इथलचा जो फॉर्म्युला आहे 4l वर्ग, म्हणजे हे l वर्ग आपण जसा तसं ठेवायचं. हे किती आहे 5400. 6l वर्ग, हे 6l फक्त मग बाजू न काढता lचा वर्गच काढू आपण. हे 6 गुणाकाराची इकडे जातील भागाकाराला. 6 lचा वर्ग जसा तसं ठेवू. 6 1 6 6 9 54 आणि हे 0. lचा वर्ग किती आला आपला 900 आलेला. जर तुम्हाला हा दोघाचा वर्गमूळ जर घेऊन काढला तर तसं पण वर्गमूळ घेऊन l हा 900 कशाचा वर्ग आहे 930चा वर्ग आहे. ठीक आहे, मग आपलं उत्तर आलेलं आहे 30. आता आपल्याला काय करायचे, घनाचे उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ, घनाचे उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे. त्याचं सूत्र आहे आपल्याला 4lचा वर्ग. 4lचा वर्ग, 4च्या जागी 4, lचा वर्ग. पहा lचा वर्ग इथे ऑलरेडी आहे, ते आपण तेच लिहूता. ठीक आहे, नाही तर lचा वर्ग तुम्ही 30चा वर्ग असं पण लिहू शकता, किंवा डायरेक्ट ही स्टेप न करता डायरेक्ट तुम्ही 900 लिहिलं तरी चालते. l² इथं आहे, पण इथं मी 30 घेतलं. l आपली 30 आलेली बाजू, l 30 घेतली. 30चा वर्ग 900 आला, 30चा वर्ग 900 आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर 3600 येते. मग आपल्याला शेवटी उत्तर लिहायचं, घनाच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ, घनाच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ 3600 सेमी. आपल्याला असं उत्तर लिहायचं आहे शेवटी. आपल्याला पुढचा 5वा प्रश्न आहे. एका इष्टिकाचे तिचे घनफळ आपल्याला दिलेले आहेत 34.5 34.5 घनमीटर असून तिची रुंदी आणि उंची दिलेली आहे. रुंदी दिलेली 1.5 आणि उंची दिलेली 1.15 मीटर आहे. तर त्या इष्टिकाची तिची आपल्याला लांबी काढायची. ठीक आहे, कसं काढायचं ते पहा. आपल्याला जी माहिती दिली ती आपण पहिले इथं लिहायची. इष्टिकाची तिचे घनफळ दिलेले आहे आपल्याला 34.550 घनमीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे रुंदीला आपण b म्हणतो, 1.5 मीटर आहे. आणि उंची दिलेली, उंचीला आपण h म्हणतो. आपल्याला काय करायचं आहे, लांबी काढायची. लांबी l बरोबर किती ते काढायचं. आता आपल्याला इष्टिकाची तिचे घनफळ त्याचं सूत्र लिहायचं. इष्टिकाची तिचे घनफळ त्याचं सूत्र आहे l गुणिले b गुणिले h. हे दिलेलं आहे 34.50. l आपल्याला l लांबी माहिती नाही, जसं तसं लिहिली. b माहिती आहे आपल्याला 1.5 आहे आणि h माहिती आहे 1.15. आता आपण काय करू, इथे जे गुणाकाराला दिले ते इकडे जाऊन भागाकाराला जातील. 34.50 हे गुणाकाराचे इकडे भागाकाराला जातील, बरोबर. या आता व्यवस्थित जर आपण पाहिलं तर वरी दशांश नंतर 2 आकडे आहेत आणि खाली दशांश नंतर 1 2 3 आकडे आहेत ना, 1 2 3. मग आपण इथे वरी दशांश नंतर 3 आकडे करण्यासाठी आपण इथे एक शून्य वाढवू शकतो. आता इथे दशांश नंतर पहा, दशांश असेल शून्य वाढवलं तर काही फरक पडत नाही. दशांश असेल तर शून्य आपण वाढवू शकतो पुढे जाऊन. आता इथे पण दशांश नंतर 1 2 3 आकडे झाले, इथे पण दशांश नंतर 1 आकडा आणि इथं 2 3 आकडे झाले. मग आपण आता दशांश काढून टाकू. गुणाकार भागाकार करताना चालते हे सगळ्या गोष्टी. हे दशांश काढून टाकलं, हे 15 झाले गुणिले 115 बरोबर l. असं आपल्याला
एकंदरीत आपल्याला भेटलेलं आहे. आता आपण काटाकाटी करायची पहा. आपण काटाकाटी करताना काय करू, त्याला आपल्याला डायरेक्ट द्यायचं तर 15 देऊ शकता तुम्ही, पण याला 5 भाग देतो मी. इथं 3 आले, याला 5 भाग दिले, 5 सका 30 आणि इथं उरले 4, 9 5 45 आणि 2 शून्य दशांश असे. आता याला 3 भाग जातो, याला 3 भाग जातो, इथं 2 येईल, उरले इथं इथं काहीच नाही उरलं, इथं 3 येईल आणि हे 0 2 0. मग ह्या दोघांचा गुणाकार केलं तर आपल्याला आलं 2300 आणि इथं 115 बरोबर एल. आता जर आपण याला 5 भाग दिला, जर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर याला पहा, याच्या डबल हे होतात, हे की नाही, याच्या डबल हे होतात. पण जर तुम्हाला येत नसेल तर याला 5 भाग द्या, इथं 2 येईल आणि इथं 1 आला, इथं 3 आहे. याला 5 भाग दिला, 5 4 4 5 20 आले 3, इथं 6 येईल आणि हे 0. आता 23 1 23, 23 दोन्ही 46 आणि ह्या 0ला 0, म्हणजे आपल्याला लांबी किती आलेली, लांबी 20, जे की आपल्याला सांगितले. म्हणून आपल्या खाली लिहायची इष्टिका चितीची लांबी, इष्टिका चितीची लांबी आपल्याला लिहायची एल बरोबर 20 सेमी, आपल्याला 20 मीटर आहे बहुतेक, 20 सेमी नाही तर मीटर असा लांबी लिहायची. ठीक आहे. पुढचा प्रश्न करू. 7.5 सेमी कडा असलेल्या घनाचे घनफळ काढायचे. अतिशय सोपं असं उत्तर आहे. घनाची कडा म्हणजे घनाची बाजू दिलेली आहे, घनाची बाजू, घनाची कडा म्हणजे घनाची बाजू दिलेली आहे. 7.5 सेमी दिलं तर सेमीच लिहायचे. आता घनाचे घनफळ, घनाचे घनफळ, घनफळ त्याचं सूत्र आपल्याला माहितीच आहे, एलचा घन म्हणजे बाजूचा घन, असं त्याचं सूत्र आहे. म्हणजे हा 7.5चा आपल्याला 7.5चा घन करायचा आहे. आता घन म्हणजे काय, घन म्हणजे डोक्यावर 3 असलं तर हे 7.5 आपल्याला 3 वेळेस लिहायचे, 7.5 गुणिले 7.5 गुणिले 7.5. आता हे सगळ्याचा गुणाकार जर केला तर आपल्याला उत्तर मिळते 421.88. ठीक आहे, 421.88 असं आपल्याला उत्तर भेटते. घन सेमी इथं लिहायचं, घन सेमी, आणि खाली एक उत्तर लिहायचं, घनाचे घनफळ, घनाचे घनफळ 421.88 घन सेमी असं आपल्याला उत्तर घेऊन ठेवायचं. ठीक आहे, अशा प्रकारे आपला जो प्रश्न क्रमांक होता 6 झाला. आपण 7वा प्रश्न पाहू. इथं जर आपण 7वा प्रश्न पाहिला, एका वर्तचित्ती च्या तळाची त्रिज्या दिली 20 सेमी आणि उंची दिलेली, तर त्या वर्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ काढायचे. आता आपण जी माहिती दिली ती लिहूत. आपण त्रिज्या दिलेली आहे, त्रिज्याला आपण काय लिहितो, आर लिहितो, आर 20 दिलं. उंचीला आपण एच लिहितो, उंची 13 दिली. वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ त्याचं सूत्र लिहूत आपण, वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे 2πr/h. 2च्या जागी 2 लिहायचे. पायची किंमत आपल्याला जर दिली असेल तर ती लिहायची, पायची किंमत दिली तर 30 लिहायची, नाही तर पायची किंमत 2 राहतात. ठीक आहे, पायची किंमत काय राहते, पायची किंमत राहते 2207 किंवा 3.14 ह्या किमती राहतात. पण पुस्तकात जर दिली असेल तर हीच घ्यायची, 3.14 पुस्तकात दिलेली आहे, तर जी किंमत दिली ती लिहायची, नसलं तर 2204 कोणतीही जरी घेतली तर तुम्हाला चालतं. इथं आर हे आपलं 20 आणि एच हे आपलं इथं 13. आता सगळ्यांचा गुणाकार करायचा. ठीक आहे, सगळ्यांचा गुणाकार करायचा. ह्या दोघांचा गुणाकार केला तर 6.28 येते, गुणिले 20 गुणिले 13. मग ह्या दोघांचा गुणाकार करा, 6.28 गुणिले 20, शून्यनं गुणाकार केला तर 0 येते, 16 हाताला 1 5
आणि 12 0 6 5 2 1 पॉईंटच्या नंतर 2 आकडे, इकडे 2 आकडे सोडलं तर एवढे येईल 125.7 गुणिले 13 जर केलं आपण तर याचा शेवटचं उत्तर येते तुमचं 1632.80 एवढं उत्तर येईल. 4 सेमी लिहायचं आहे शेवटी. आणि वर्तचितीचे वक्र पृष्ठफळ काढले. आता आपण एकूण पृष्ठफळ काढू. वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ, त्याचे आपल्याला सूत्र लिहायचं आहे. त्याचं सूत्र आहे 2 पाय r प्लस h असं सूत्र आहे. 2च्या जागी 2 लिहायची. पायची किंमत आपल्याला माहीतच आहे. r ची किंमत r हे 20 आणि इथं r ची किंमत आहे 20 प्लस 13. आता पाहिलं जर आपण तर इथून एवढ्याचं उत्तर आपण ऑलरेडी केलेलं आहे. इथून एवढा 2 पाय r h आहे की नाही. 2 पाय r चं आपण उत्तर काढलेलं आहे. तेच उत्तर तुम्ही इथं लिहा. तुम्हाला स्टेप्स जर वाटत असेल तर हे जसं तसं लिहायचं. ब्रॅकेट सॉल्व करायचं. ब्रॅकेटचं उत्तर येते 33. ह्या दोघांचा गुणाकार पण आपण केलेला आहे की नाही. ह्या दोघांचा पण गुणाकार आपण ऑलरेडी केला. तो पुन्हा करत बसू नका, वेळ वाया जाईल. आणि हे झाले 33. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला. या दोघांचा गुणाकार इथे 4144.80. ठीक आहे. या दोघांचा गुणाकार. तर हे पहिल्याचं उत्तर होतं. हे दुसऱ्याचं उत्तर आहे. आपण पुन्हा लिहायचं वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ जे की आपलं उत्तर आलं तर 1632.8 चौ सेमी. आणि वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ त्याच उत्तर 4144.80 चौ सेमी आता आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. आपला 7 प्रश्न झाले. शेवटचा 8वा प्रश्न आहे, तो आपण करून घेऊ. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ दिलेले आहे. तिची त्रिज्या दिली तर वृत्तचितीची उंची काढायची आपल्याला. तर वृत्तचितीची आपल्याला जी माहिती दिली ती लिहून घेऊ. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ 1980 दिलेलं आहे. त्रिज्या दिली. त्रिज्याला आपण r लिहितो. 15 दिलं. उंची काढायची. उंची h बरोबर काढायचं. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ त्याचं सूत्र लिहायचं. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ तुम्हाला सूत्र पाठच पाहिजे. 2 पाय r h. वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे 1000. लिहून घेऊ 1980. इथं पायची किंमत 22/7 दिली. 22/7 तीच लिहायची. ठीक आहे. 2च्या जागी 2. पायची किंमत 22/7. r ची किंमत आपल्याला दिलेली आहे. r हे 15 आणि आपल्याला h आपल्याला उंची काढायची आहे. आता आपण काय करू, हे जे खाली आहेत ते वरी जातील आणि जे वरी आहेत ते खाली जातील. म्हणजे अंशाचा होतो छेद आणि छेदाचा होतो अंश. जे 1980 हे छेदाचे झाले अंशाला आणि जे अंशाचे आहेत ते झाले छेदाला. बरोबर h. आता आपल्याला इथं काटाकाटी करायची. याला 2 भाग दिला 1 येते. याला 2 भाग दिला 9. हातचा आला 1. इथं 9 आणि 0. याला 11 दिलं 2 उरतात. याला 11 11 9 99 आणि हा 0. 15 1 15 15 6 90. ठीक आहे. 2 1 2 2 त्रिक 6. इथं 3 आणि इथं 7 उरले. 3 गुणिले 7 बरोबर h. म्हणजे उत्तर आलं 21 बरोबर h. मग आपल्याला लिहायचं शेवटी वृत्तचितीची उंची जी आहे,
ची उंची आपल्याला h बरोबर 21 सेमी असं शेवटी उत्तर लिहायचं आणि आपलं उत्तर संपलं. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले येणारे व्हिडिओ पण पहा. धन्यवाद.